हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी एकदम खुसखुशीत आणि एकदम मऊसूत असे कोबीचे पराठे बनवणार आहे। त्यासाठी बघा, एक कोबी घेतलेला आहे अर्धा किलोचा, त्यानंतर 5-6 पाकळ्या लसूण, एक तुकडा अद्रक आणि हिरवी मिरची, कोथिंबीर घेतल्या। सगळ्यात पहिलं 3 वाट्यानं गव्हाचं पीठ घेतले चाळून, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचाभर तूप घातले। तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता आणि तुपानं ना पराठा खूप खुसखुशीत होतो, त्यामुळं तूप घालून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, असं सैलसर पीठ मळून घेतलं। मऊ असं पीठ मळून घेतल्यानंतर आता याला एक 10 ते 15 मिनिट चांगलं भिजत ठेवायचं आहे। आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत ना इकडं मी कोबी खिसून घेणार आहे। तुम्ही याला ना चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता कोबी, पण खिसल्यानं ना कोबी सगळाच ना एकसारखा असा बारीक होतो आणि ना पराठा जेव्हा करतो ना तेव्हा छान असा ना बाहेर पण येत नाही कोबी, त्याच्यामुळं ना खिसून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं खिसून घ्यायचं। आता इथं किती बारीक झालेला आहे बघा आपला कोबी। तर आता काय करायचं आहे, ही कोबी नाही खिसून झाल्यानंतर आता याच्यातलं ना पाणी पिळून काढायचं आहे। तर बघा, तुम्ही याला ना कॉटनच्या कपड्यामधूनही असं पिळून काढू शकता, पण ना मी हातानंच याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे। तर कोबीमध्ये थोडंही पाणी ठेवायचं नाही आहे, पूर्णपणे कोबी कोरडा करून घ्यायचा आहे। तर बघा, ह्या कोबी ना तुम्ही पीठ मळण्याच्या अगोदरही खिसून घेऊ शकता, जेणेकरून ना हे जे पाणी आहे कोबीचं ह्याच्यामध्येच पीठ मळता येतं। आता माझं पीठ मळून झालेलं आहे, त्यामुळं ना हे जे पाणी आहे कोबीचं मी हे फेकून देणार आहे। त्यानंतर बघा, कोबीमधलं पाणी काढून झाल्यानंतर बघा पूर्णपणे कोबी कोरडा झालेला आहे। तर आता याला मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अद्रक, लसूण आणि जिरे, मिरची असं ना बारीक करून घेतलेलं आहे। आता हे घालून घ्यायचं आहे। तर आता अद्रक लसणाची पेस्ट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा काळी मिरी घालून घेतली आणि 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करून छान असं सारण बनवून घ्यायचं आहे। आता हे सारण तयार झालेलं आहे। इकडं मी पीठ हे चांगलं भिजलेलं आहे, तर हे पीठ मऊ करून घेते मी। आता पीठ मऊ झाल्यानंतर बघा, जसं आपल्याला लहान मोठा लागतो त्या साईजचं ना आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। तर मी जास्त मोठेही नाही जास्त छोटे नाही असे पराठे बनवणार आहे। त्यासाठी बघा, एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे। आपण जसं पुरणपोळीला उंडा बनवतो सेम त्याच पद्धतीचा उंडा करून घ्यायचा आहे। आता ही वाटी तयार झाल्यानंतर याच्यामध्ये जेवढं आपल्याला सारण कमी जास्त लागणार आहे तेवढं सारण भरून घ्यायचं आणि छान असा ना उंडा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसा उंडा बनवून घेतलेला आहे। तर मस्त असा उंडा तयार झाल्यानंतर बघा, गव्हाच्या ना कोरड्या पिठामध्ये ना हा उंडा बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर बघा असं ना गोल असा लाटून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला ना त्रिकोणी किंवा चौकोनी असा शेप देऊ शकता, पण मी तर साधे सिंपल गोलच बनवलेले आहेत। त्यानंतर बघा, इथं तवा ठेवलेला आहे गॅसवर गरम करायला। तवा गरम झाल्यानंतर तेल घालून घेतलेलं आहे। तुम्ही तूप किंवा बटर काहीही वापरू शकता, पण इथं मी तेल घातलं आणि खाल्ल्या साईडनं फिरून फिरून असं ना पूर्णपणे पराठा भाजून घेतला। पुन्हा दुसऱ्या साईडनंही तसंच फिरून फिरून छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे। आता ही भाजून झाल्यानंतर बघा, अर्धा पराठा भाजून झाला की याला ना तूप लावून छान असं खरपूस असा पराठा आपल्याला तूप लावून झाल्यानंतर मस्त असं पूर्ण ना फिरून फिरून पराठा करपूस असा ना भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला मस्त असा खुसखुशीत आणि कुरकुरीत असा आपला मऊसूत पराठा तयार झालेला आहे। याच्यामधलं सारण हे बाहेर आलेलं नाही, आपला पराठा फुटलेला आहे। तर याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत। तर याला ना तुम्ही दह्यासोबत किंवा केचपसोबत खाऊ शकता, पण इथं मी टमाट्याची चटणी बनवलेली आहे तर त्याच्यासोबत खाणार आहे। एकदम मस्त असे आपले साधे सिंपल पराठे तयार आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट